मुद्दा असा आहे, तुम्ही तुमचा ओरिजिनल सुद्धा तुमच्याकडे थॉट प्रोसेस नाही. तुम्हाला स्वतंत्ररित्या आपली भूमिका मनोगत सुद्धा मांडता येईल, लिहिता येईल. आणि तुमच्या या जाहीरनाम्यामध्ये माझं मनोगत तुम्ही टाकता, खाली रवींद्र चव्हाण लिहिता. हे याचा अर्थच एवढा आहे की तुमच्याकडे बौद्धिक काही क्षमताच नाहीये, काय करणं इतकं तुमच्याकडे इच्छाशक्ती नाही, किंवा त्याचा अभाव आहे किंवा अज्ञान आहे. म्हणून अशा प्रकारे जाहीरनाम्यात तुमचं काहीतरी स्वतःचं मनोगत असलं पाहिजे की नाही. 2017चं मनोगत ते छापता, नाव बदलता, हे काय आहे त्याच्यामध्ये? म्हणजे तुमच्याकडे ओरिजिनल आयडियाच नाही. आणि जे छापलंय ते माझ्याकडे मी करू शकतो, कुठे जरी असलो त्याच्या इंजिन माझं होतं ना हे करण्यामध्ये. मग याच्यामध्ये जी काही कामं झालेली आहेत त्यांचा काय रोल आहे? हां, नायगावची ग्रामपंचायत समजू शकतो, पण नांदेडमध्ये नायगावची ग्रामपंचायत नाही आहे. बरं साहेब, याच विषयाला धरून एक मुद्दा आहे की आज राष्ट्रवादीने जाहीरनामा केलेला आहे. आज जाहीर सभेमध्ये चिखलीकर म्हणाले इंदोरमध्ये दूषित पाणी पिल्याने 14 जणांचा मृत्यू आहे. तुम्हालाही इथंच करायचं आहे. असे एखादी घटना इंदोरमध्ये घडली याचा अर्थ त्या घटनेबद्दल निश्चित सर्व दुःख आहे, त्यात वादच नाही. पण देशामध्ये उत्तम शहर म्हणून ज्या शहराचा सिलेक्शन केलं गेलं हे सुद्धा उल्लेखनीय आहे. आता ही घटना आज घडली, ही घटना आता म्हणजे 2-4 दिवसापूर्वी घडली आहे. त्यामुळे तीच घटना धरून इंदोर वाईट असं तर काही म्हणता येणार नाही आपल्याला. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे, काही देशातले चांगले मॉडेल्स आपण विचार केला पाहिजे. देशामध्ये अनेक शहरं जी आहेत उत्तम काम झालेली आहेत, परदेशात सुद्धा अनेक शहरं जी चांगली कामं झाली आहेत. नांदेडमध्ये का होऊ नये त्याच्यामुळे तेवढंच आहे. इंदोरमध्ये दूषित पाणी पूर्ण झाला, काही कारणं असतील, त्यात मी आज बोलू शकत नाही नेमकं कशामुळे झालं काय झालं. हे का मी तिथलं इंदोरचा नागरिक नसल्यामुळे मला तो शासन माझं त्या ठिकाणी जरूर आहे, आमच्या पक्षाचं आहे. कशामुळे जायचं आणि काय भाषा करूचं मला माहीत नाही आहे. महापालिकेच्या मोकळ्या जागा बिल्डरच्या घशाला घातल्या आहेत. मग चोराला चोर म्हणलं तर वाईट वाटण्याचं कारण असं प्रताप पाटील कुठल्या मोकळ्या जागा कोणी घातले ते तपासावे, चौकशी करा ना. आमचं कुठे काय म्हणतंय? मोकळ्या नांदेडमधली ज्या जागा आहेत त्या महापालिकेच्या मालकीच्या आहेत. आणि BOTचं तत्वाचा स्वीकार शरद पवारांनी एकेकाळी केला होता. अजित पवार सुद्धा पुण्यामध्ये अनेक कामं BOTवर तत्व केलेली आहे. शासनाचं धोरण आहे BOTचं. नांदेडमध्येच BOT झालं असेल तर चूक काय त्याच्यामध्ये? आणि झालं असेल तुम्हाला चुकीचं वाटलं असेल मग स्थगिती घेऊन थांबवायला पाहिजे होती कामं. आमचं काय म्हणणं? मी स्थगिती घेतली नंतर उठवली सुद्धा, मग त्याच्यामध्ये काय राजकारण आहे? मग घेतली कशाला उठवली कशाला? साहेब, सुनील तटकरेंनी आरोप केला की नांदेडचा विकास झाला नाही, हजारो कोटी रुपयाचे कामं आले, पैसे आले, पण का विकास झाला नाही. त्यांनी मला वाटतं त्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्यापेक्षा रायगडमध्ये काय घडलं हे गोगावलेला विचारलं बरं होईल. बरं साहेब, नांदेडचा कारभारी बदला असं राष्ट्रवादीचं बॅनर लागलेलं आहे. अरे कारभार करायला माणसं लागतात की नाही? पूर्ण उमेदवार देऊ शकत नाही. तुमची अवस्था ही आहे. कारभार करणारे तुमचे कोण आहेत दाखवा त्यांचं, त्यांनी काय दिवे लावले तर कळू द्या मला. सर, एकंदरीत आता हा प्रचाराचा मधला टप्पा आलेला आहे, काय वाटतं नेमकं आत्ताची परिस्थिती? चालेल, भाजपला उत्तम प्रतिसाद आहेत, लोक या ठिकाणी आहेत, मतदान करण्याची उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, सभा चांगल्या होत आहेत आणि जनरल रिपोर्ट्स आमच्याकडे बहुमताच्या पुढे आम्ही नक्कीच. सासूकडून सुनेकडे सत्ता द्या असं विरोधक सांगतात. सासू कोण सून कोण काय मला काही त्यांचं काय म्हणण्याचा उद्देश आहे मला माहिती नाही. सध्या तुम्ही सासू आहेत असं म्हणतात. असं कसलं कसली सासून कसला सून कुठल्या जमान्यामध्ये राहतात तुम्ही? आधी आपली गावं सांभाळा, ती नीट करा, मग बोलू. बरं, प्रभाऱ्यांचा फोटो गायब आहे काँग्रेसच्या वतीनं. त्यांना विचारा ना, त्यांना माणसाची गरज नाही, त्यांना नेत्यांची गरज नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही इतरांवर बोट दाखवा, तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात तुम्ही काय करणार ह्याच्यावर बोला. इतरांवर टीका टिप्पणी करणं जाहीरनाम्यात मला सांगा, जाहीरनाम्यामध्ये केव्हापासून टीका टिप्पणी करण्याची वेळ आलेली आहे? तुम्ही काही तुमची पानच भरू शकत नाही. म्हणजे माझं अस्तित्व आहे म्हणून तुमचं अस्तित्व आहे, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे, माझं अस्तित्व ठेवाल तर तुमचं राहील अस्तित्व. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.